यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात राजकीय बातम्यांपासून. शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका. अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना टोला लगावत बारामतीकरांना आवाहन. तर सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी. भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे. आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही. तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. उद्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला कामाची पावती द्यायची असेल तर मी द्याल त्या खासदाराला मतदान करा. आजपर्यंत वरिष्ठांचा ऐकला, आता माझं ऐका, अजित पवार यांचं आवाहन. माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते. ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाण्याची वाट पाहता अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक. ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं, तीच माऊली ना ती प्रतिभाताई. तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय तुम्ही. सरकारमध्येच गँगवॉर नंतर घडल्यानंतर जे टरबूज होते ते आता चिराट झाले. हुडी घालून केलेल्या करामती स्वतःवरच उलटल्या. गणपत गायकवाडांच्या घटनेवरून ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. देवेंद्रने मला सांगायचंय की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात. अहो, रात्र रात्र जागून मी आजारी असताना, मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या. आता तुमचा पक्ष संपलाय. विकास कामांसाठी मोदी गॅरंटी आहे. शेकडो वर्ष लोकांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. विकास कामांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे. मोदी साहेबांनी जो शब्द सांगितलाय मोदी गॅरंटी. आता राम मंदिराचा विषय, जे अनेक वर्ष शेकडो वर्ष ज्यांना जमलं नाही ते माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशानं करून दाखवलं. गणपत गायकवाडांच्या आरोपांची ईडी सीबीआयने दखल घ्यावी. गुन्हेगार बनवण्यासाठी शिंदेंनी भाग पाडल्याचं गायकवाड म्हणाले. शिंदेंवर केलेल्या आरोपांवरून राऊतांची मागणी. एक आमदार जो 3 वेळा आमदार आहे तो सांगतोय की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे. कारण काही असतील. अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे.